श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण शेवग्याचं पौष्टिक असं सूप बनवणार आहे. त्यासाठी इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर वरच्या बाजूने हे कट करून घ्यायचे शेवग्याची शेंग. त्यानंतर या पद्धतीने आपण याचे काप करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. या पद्धतीने आपण सर्व शेंगा कट करून घेतलेल्या आहेत. दुसरीकडे आपण गॅसवर भांडं ठेवलेलं आहे. भांडं गरम झालं की त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून हे पाणी आपण उकळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे. पाण्याला चांगली उकळी आली की झाकण काढून आपण त्यामध्ये कट करून घेतलेले शेवग्याचे शेंगा घालायचे आहेत. थोडीशी हळद घालायची आहे आणि पुन्हा झाकण ठेवून हे 5 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचे, शिजवून घ्यायचं आहे. 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सूपमध्ये घालण्यासाठी. या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. उकळी आली की एकदा आपण झाकण काढून व्यवस्थित चमच्याने हे एकत्रित करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून हे आपण शिजवून घ्यायचं आहे. आता आपले शेंगा शिजलेले आहेत. पळीमध्ये शेंग घ्यायची आहे आणि थोडीशी दाबून बघायची. बघू शकता आता आपली शेंग शिजलेली आहे. गॅस बंद केलेला आहे. आता ह्या शेंगा आपण नितळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. हा सूप करायला खूपच सोपा असा आहे, पण तेवढाच चविष्टही आहे. तर मग ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा. आता शेंगा नितळून घेतल्यात. आता हे पाणी टाकून नाही देता यापासूनच आपण सूप तयार करायचं आहे. आता आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये शेंगा घालून घ्यायच्या आहेत. शिजल्यामुळे शेंग पटकन अशी 2 भाग होत आहेत. सर्व शेंगा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यामुळे आपल्या सूपला चांगला रंग येईल आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं या पद्धतीने. आता एक भांडं घ्यायचे, त्यावर गाळण ठेवायचे आणि गाळणीमध्ये ही पेस्ट आता आपण गाळून घ्यायची आहे. आणि शेंगा शिजवताना पाणी घेतलेलं ते त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि भांडं चांगलं पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं या पद्धतीने चमच्याने. थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं त्या पेस्टमध्ये आणि व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचं आहे. म्हणजे शेंगांचा पल्प चांगला निघेल गाळून आणि वर चोथा राहील. असं थोडं पाणी घालून हे गाळून घ्यायचं आहे, किंवा ही पेस्टच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे. व्यवस्थित चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे, मिसळून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता हे मिश्रण आपण गाळून घ्यायचं आहे. असं केल्याने पटकन आपला हे मिश्रण गाळलं जातं. आता हा चोथा आपण साईडला ठेवायचा. पुन्हा एकदा आपण हा गाळून घ्यायचा आहे. राहिलेलंही मिश्रण आपण हे गाळून घ्यायचं आहे. अगदी कमी साहित्यात आपलं हे पौष्टिक असं सूप तयार होतं आणि ह्याचे बेनिफिट तर सांगण्याच्या पलीकडेच आहेत. आणि आता तर सगळ्यांनाच माहीत आहे ह्याचे खूप फायदे आहेत ते आपल्या शरीरासाठी. आता राहिलेला चोथा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे त्यामध्ये आणि हाताने हे चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे या पद्धतीने. हा सूप पिल्याने आपले हाडे व दातही मजबूत होतात आणि असे बरेच याचे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी. आता त्यातील चोथा मी पिळून काढलेला आहे. पुन्हा राहिलेले मिश्रण या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे.
आता आपलं हे चांगलं शेवग्याचं सूपसाठी मिश्रण तयार झालेलं आहे. दुसरीकडे आपण गॅसवर भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेलं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये लसूण पाकळ्या इथे मी खिसून घेतलेले आहेत. पुन्हा 2 ते 3 मिनटं आपण हे चांगलं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून आपण काळी मिरी पावडर घालायची आहे आणि गाळून घेतलेलं शेवग्याचं मिश्रण सूपसाठी जे आपण तयार केलेलं ते त्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा हे चांगलं चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ह्या मिश्रणाला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. हे सूप जर तुम्ही लहान मुलांना दिलं तर त्यांची उंची वाढण्यास मदत होते, हाडं व दातही बळकट होतात, इम्युनिटी पॉवर ही वाढते आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत आपण हे सूप बनवलेले अगदी कमी साहित्यात, पण तेवढंच हे चविष्ट आणि पौष्टिकही आहे. या सूपला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. हा सूप बनवताना आपण अजिबात कॉर्नफ्लॉवरचा वगैरे वापर केलेला नाही, तरी पण एकदम दाटसर असा आपला सूप तयार झालेला आहे. आता सूपला चांगली उकळी आलेली आहे. एक उकळी आली की आपण चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे आणि पुन्हा चांगली उकळी येऊन द्यायची आहे. एकदम पौष्टिक आणि चविष्ट असा आपला सूप तयार होतो. आता उकळी आलेली आहे, गॅस बंद करायचा आहे आणि सूप सर्व करायचं आहे. रेसिपी आवडली असेल तर आपल्या मॉम्स किचन फूड चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही. वाट कोणाची बघताय, करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब. थँक्यू.